नमस्कार मंडळी, वेलकम टू माय चॅनल। आज मी बनवणार आहे उसळची रसा भाजी। चला तर मग आपण भाजी बनवूया। कढईमध्ये तेल घालूया। 2 बारीक कट केलेले कांदे परतून घेऊया। एक मध्यम आकारचा टोमॅटो कट करून घालूया। थोडेसे शेंगदाणे टाकल्यानंतर सगळे परतून घेऊया। आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट टाकून परतून घेऊया। 2 मध्यम आकारचे बटाटे कट करून टाकूया। ते तेलामध्ये सॉफ्ट होईपर्यंत परतून घेऊया। 2 टीस्पून धने पावडर, 1 टीस्पून हळद, 2 टीस्पून घरचा मसाला। आता सगळे व्यवस्थित मिक्स करून घेऊया। मी इथे थोडे आता वाटाणे पण टाकले। मी इथे 200 ग्राम उसळ वापरत आहे। उसळ घातल्यानंतर सगळे व्यवस्थित मिक्स करून गरम पाणी घालायचं। मग स्वादानुसार आपण मीठ घालूया। आपल्याला ग्रेव्ही केवढं पाहिजे तेवढं आपण पाणी घालून घेऊया। एक 10-12 मिनिटं आपण छान याला उकळी आणूया। हे बघा, मस्त वास येतोय, मस्त आता रेडी झालेला आहे। आणि मी आता शेंगदाणा पावडर वरून टाकून हे रेडी झालं आपलं भाजी।